Hello everyone, myself Gulab Thombre and welcome to the channel Edgeon Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण डबल फर्टिलायझेशन बघितलं होतं, दॅट इज सिंगॅमी प्लस ट्रिपल फ्युजन दॅट इज इक्वल टू डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशन पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार दॅट इज द पोस्ट फर्टिलायझेशन स्ट्रक्चर अँड इव्हेंट्स. ओके, दॅट्स ऑल. त्यातलं पहिलं स्टार्टला एंडोस्पर्म. ओके, following double fertilization, events of endosperm and embryo development, maturation and ovule into the seed and ovary into the fruit are collectively termed as post fertilization events. म्हणजे इथून काय बघायचं आपल्याला एम्ब्रायो डेव्हलपमेंट दॅट इज द एंडोस्पर्मचं एम्ब्रायोमध्ये कन्वर्जन होतं आहे. परत इव्हेंट्स ऑफ एंडोस्पर्मचे काय इव्हेंट होतात ते, परत एम्ब्रायोचे डेव्हलपमेंट बघायचे, परत मग ओव्हरीचं म्हणजे सीडबद्दल थोडंसं बघायचं आणि फ्रूटबद्दल. ओके, दॅट ऑल आर स्ट्रक्चर अँड दॅट इज द पोस्ट फर्टिलायझेशन. यामध्ये एवढं बघणार आहोत. ओके, त्यातलं आपण आज पहिल्या स्टार्टिंगला दॅट इज द एंडोस्पर्मबद्दल बघणार आहोत. ओके ओके लेट्स टॉक अबाउट एंडोस्पर्म. Endosperm development precedes embryo development. Yes, एंडोस्पर्मचं कन्वर्जन कशामध्ये होते? एम्ब्रायो. एंडोस्पर्म embryo. Why? The primary endosperm cell divides repeatedly and forms a triploid endosperm tissue, and the cells of this tissue are filled with the reverse food material and are used for the nutrition of the developing embryo. ओके, म्हणजे काय सांगितलं की एम्ब्रायो एंडोस्पर्म जे असते ना, द प्रायमरी एंडोस्पर्म सेल, हे जे एंडोस्पर्मचे जे सेल असतात ना, हे डिवाइड होतात आणि एक फॉर्मचं ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म टिश्यू, म्हणजे सेल डिवाइड होऊन ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म टिश्यू फॉर्म करतात. ओके, एंडोस्पर्म सेल डिवाइड होतात आणि सेलपासून ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म टिश्यू फॉर्म करतात. ओके, द सेल्स ऑफ दिस टिश्यू आर फिल्ड विथ रिझर्व फूड मटेरियल अँड आर युज्ड फॉर न्यूट्रिशन ऑफ द डेव्हलपिंग एम्ब्रायो. डेव्हलपिंग एम्ब्रायोला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात. मग हे जे सेल्स काय करतात? न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम करतात. इन मोस्ट कॉमन टाईप ऑफ द एंडोस्पर्म डेव्हलपमेंट, प्रायमरी एंडोस्पर्म PEN undergoes successive nuclear division to give rise to free nuclei. म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियाय जे असते ना, त्याचं न्यूक्लिअर डिव्हिजन होऊन फ्री न्यूक्लियाय. ओके, PEN प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचं काय होते? फ्री न्यूक्लियाय. ओके, फ्री न्यूक्लियाय. This stage of endosperm development is called pre-nuclear endosperm. आणि ह्याला काय म्हणतात? This is called as a pre-nuclear endosperm. Okay, pre-nuclear endosperm. Okay, pre-nuclear endosperm. Subsequently, cell wall formation occurs and the endosperm becomes cellular. Okay. Subsequently cell wall formation occurs and the endosperm becomes cellular. The number of free nuclei formed before cellularization varies greatly. The coconut water from tender coconut that you are familiar with is nothing but free nuclear endosperm. म्हणजे नारळाचे पाणी असते ना, that is also free nuclear endosperm made up of thousands of nuclei and surrounding the white kernel is the cellular endosperm. ओके, म्हणजे नारळाचं आतलं जे पाणी असते ना, पाणी आहे ती फ्री न्यूक्लिअर एंडोस्पर्म असते आणि सराउंडिंग जे असते ना, सराउंडिंगचं एकदम व्हाईट केर्नल जे असते ना, जे ते खोबरं जे म्हणून आपण म्हणतो ना, ते आहे ते सेल्युलर एंडोस्पर्म असते. ओके, दॅट्स ऑल. नंतर एंडोस्पर्म मे आयदर बी कम्प्लिटली कन्झ्युम्ड बाय द डेव्हलपिंग एम्ब्रायो. म्हणजे कम्प्लिटली कन्झ्युम कशामध्ये झालेलं असतं? पी, ग्राउंडनट, बीन्स. ओके, कम्प्लिटली कन्झ्युम एंडोस्पर्म completely consume completely consume as an pea groundnut bean.
ग्राउंडनट आणि बीन. ओके, पे ग्राउंडनट अँड बीन्स बिफोर सीड मॅच्युरेशन. ओके, इट मे परसिस्ट फॉर सीड मॅच्युरेशन. आणि सीड मॅच्युअर व्हायच्या अगोदर डेव्हलपिंग एम्ब्रायो म्हणजे कम्प्लिटली एंडोस्पर्म कन्झ्युम झालेलं असते. आणि और मग सीडमध्ये जर राहत असेल तर सीडमध्ये राहिला देन कास्टर आणि कोकोनट. नॉट म्हणजे रिमेन, नॉट ऑल रिमेन, दॅट इज कास्टर अँड कोकोनट. कास्टर अँड कोकोनट. ओके, used up during seed germination. That's all. ओके, डन. काय काय होत होतं, जास्ती काय नाही. एंडोस्पर्मबद्दल माहितीच आहे आपल्याला सगळं. एंडोस्पर्म जे असते ना, एंडोस्पर्मचं एम्ब्रायोमध्ये कन्वर्जन होत असते. आणि एंडोस्पर्मचे जे सेल्स असतात ना, एंडोस्पर्मचे सेल्स डिवाइड होऊन एंडोस्पर्म एक एंडोस्पर्म टिश्यू फॉर्म करतात. आणि टिश्यू आहे ती एम्ब्रायोला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम करते. आणि प्रायमरी एंडोस्पर्म सेल जे असतात ना, त्याला फ्री न्यूक्लियामध्ये कन्वर्जन होते. ओके, आणि हे दिस स्टेज इज कॉल्ड एज अ फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म. ओके, आणि त्यानंतर हे एंडोस्पर्म जे असते ना, एंडोस्पर्म जर कम्प्लिटली कन्झ्युम कशामध्ये होते, पी ग्राउंडनट बीन. आणि कम्प्लिटली कन्झ्युम झालेलं नसते, म्हणजे सीडमध्ये थोडं थोडं प्रेझेंट असते, दॅट इज कास्टर आणि कोकोनट. ओके, दॅट्स ऑल. खतम. और एंडोस्पर्म इज फिनिश्ड. ओके, एंडोस्पर्ममध्ये पहिल्या स्टार्टिंगला एंडोस्पर्मबद्दल थोडी डिटेल यायची आणि त्यानंतर नारळ एवढं लक्षात ठेवायचं, बस खतम. नारळमधलं जे पाणी आहे ना, दॅट इज द काय म्हणतात फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म. आणि बाहेरचं जे आहे ना, सराउंडिंग जे खोबरं म्हणून खातो ना आपण, दॅट इज द सेल्युलर एंडोस्पर्म. खतम, बस, दॅट्स ऑल. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय.